एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज माझा मूड आहे मशरूमची भाजी करायचा आणि खायचा. तर त्यामुळे मला मशरूम ऑर्डर करायचे होते आणि मला असं इथं कुठं बाहेर भेटलेच नाहीत, मी बघितले म्हणून मग मला त्याच्यामुळे ब्लिंकिटवरून बाकीचं पण सामान ऑर्डर करावं लागलं. नाहीतर मी भाजीपाला घेऊनच येणार होते. म्हणून आता सर्व ऑर्डर केलंय, सामान आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय ऑर्डर केलं. आणि चहा भाऊ आलेला आहे, मग त्याच्यासाठी चहा आणि ब्रेड, कारण त्याने सकाळी काहीच खाल्लं नाही आणि आता एवढ्या गडबडमध्ये काही बनणार पण नाही. तसं आता बहीण पास्ता बनवतीये तिच्यासाठी नाश्त्यासाठी, तोच डिसानोचा पास्ता आपला. तर मस्तपैकी अगोदर पास्ता उकडायला ठेवून देते, कारण ती उठली नाही अजून. मला फक्त ऑर्डर दिली आहे की पास्ता उकडायला ठेव, मी बनवते म्हणून. तिच्यासाठी बनवणार आहे आणि बाकी आम्ही चहा पिणार आहोत, राहुल, मी, भाऊ आणि बहीण. तर चला मग पटकन मी तुम्हाला ग्रोसरी हॉल दाखवते आणि त्यानंतर मग पुन्हा चहा बनवून घेते. आणि चहा प्यायची माझी पण इच्छा आहे. आज चहा ब्रेड खाऊन खूप दिवस झाले, जवळपास 1.5 महिना झाला मी चहा ब्रेड नाही खाल्ला. चहा पिलामध्ये पण ब्रेड नाही खाल्ला, तर आज खायची इच्छा आहे. मला पण भूक लागली आहे. आणि त्यानंतर मग सॅलेड बनवून घेते अगोदर दह्यामध्ये वगैरे, आणि नंतर मग भाजी वगैरे करायला चालू करते. चपात्या बहीण करेल, मी नाही करणार. तर चला मग पटकन सुरू करूया. तर गाईज, तुम्हाला तर माहिती आहे मी डिसानोचा पास्ता वापरते, कारण हा मैद्यापासून नाही तर गव्हापासून बनवलेला आहे. मस्त रेडी पास्ता उकडला आहे. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आय द हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तेच खरं content घे. डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे, रील्स मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलोक्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. तर गाईज, झाला सर्व स्वयंपाक करून. मी रेकॉर्ड काहीच नाही केलं, कारण मोबाईलला चार्जिंग पाहिजे मला. माझी मीटिंग आहे आता एक. पटकन मी आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि ती मीटिंग अटेंड करायची आहे. 2 वाजता आहे. तर बाकीचं मी सर्व आवरलं आहे, रूम पण क्लीन वगैरे झाली आहे आणि आता आवरते आणि बसते मीटिंगला. बाकीचं पण माझं दुसरं काम होतं ब्रँड्सचं वगैरे, ते पण मी केलं पटपट पटपट. सर्व काही खूप जास्त गडबड, पण असा जेव्हा दिवस जातो ना, उठल्यापासून सगळे काम असे फास्ट 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 होतात, त्या दिवशी एवढं भारी वाटतं. म्हणजे रात्री झोप येते शांत, की झालंय बाबा सगळं आपलं काम वगैरे असं वाटतं. आणि मस्त मग फील, म्हणजे मस्त वाटतं, छान. तर चला मग आता मी आवरते पटकन. कपडे पण सर्व इथं, आता बहीण आज कपाट नीट ठेवायला काढायचा विचार करते. बट मला आज परत थोडंफार, माझं काल शॉपिंग बाकी होती, कारण बहीण लवकर आली, मग त्याच्यामुळे मला पण परत यावं लागलं. तिच्याकडे चावी नव्हती, मग त्यामुळे काही सगळं फिसकलं. कालचा प्लॅन पूर्ण खराब झाला. आज परत राहिलेला आणायला जायचे सामान. तर चला मग येते मी आंघोळ करून आणि मग भेटते तुम्हाला. काही इकडे बघा, बहिणीने सगळं कपाट रिकामा केलंय. तिनं आज मोहीम हाती घेतली की सर्व काही घड्या करूनच राहणार आहे, सगळं नीट ठेवणार आहे.
आणि जे वापरणार नाही आहे कपडे मी आता जास्त म्हणजे नाहीच वापरणार असे, ते एकतर फायनली तिला पूर्णपणे देऊन टाकणार आहे, नाहीतर मग डोनेट करणार आहे. तर डोनेशनसाठी कुठं असतं इथे पुण्यामध्ये, कुठं करू शकते मी, प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला माहिती भेटेल. तर असं सर्व बघा ढिगाराच लागला आहे कपड्यांचा, कारण काल नवीन कपडे आणले ना, मग आता ते ठेवायला जागा नाही आहे, म्हणून आता हे रिकामं करावं लागेल. मग आता माझी तर मीटिंग आहे, मी मीटिंग अटेंड करते आणि ती तोपर्यंत हे सर्व करून घेईल. झाली मीटिंग, 1.5 तास होती, इथंच बसून केली मी. आणि इकडं बहिणीचा बघा पसारा, जेवायला गेले आणि सगळा पसारा इथंच आहे. एवढी जास्त माझी पाठ दुखते ना आता अशी स्ट्रेट बसून, भाई मी काय सांगू तुम्हाला, खूप जास्त दुखते पाठ. आता मला जायचं होतं शॉपिंग करायला, आणि पाऊस तर ना असं एवढा राग गेलाय, पावसाला धरून मारा वाटायलंय, एवढं बोर करायलंय. तेवढंच शॉपिंग केलं तर मूड पण फ्रेश होतो, मूड चांगला होतो, म्हणलं जावं काय. आणि स्किन बघा कशी टवटवीत चमकतीये. स्किन केअरचं लावलं ना मी मलम, तर त्याच्यामुळे चमकते, त्याच्यामुळे अशी पण चमकते बरं, चांगली झाली आता. तर चला आता खूप जास्त भूक लागली, 3 वाजले, मीटिंग संपता. आणि एकतर मशरूमची भाजी केली, त्यामुळे जेवायची माझी इच्छा अजून वाढली आहे. पटकन मी जेवायला घेते, जेवण करते आणि मग भेटतो तुम्हाला. तर गाईज झालं माझं कपाटावरून, माझी साईड झाली आहे. बहिणीची चालू आहे, तिला मी लास्टवालं कपाट दिले, तिचं सगळं त्याच्यामध्ये सामान असतं, म्हणून मी ते दाखवत नाही. बरेच जण म्हणतात ते दाखवत नाही, तर त्याच्यामध्ये तिचं सामान असतं, तर तिचं आता आवरणार आहे. मी माझं लावलंय, खूप भारी वाटतंय. खूप सारे कपडे वेगळे केले, कारण ते मी आता घालणार नाही आहे असेवाले, आणि ते आता बघेल मी डोनेट करायचं. आणि आता मग मी तुम्हाला पूर्ण कपाटाची टूर देते, जेव्हा तिचं आवरून होईल तेव्हा सर्व काही मी दाखवते, मी कशात काय काय ठेवलेलं आहे, कसं ठेवलेलं आहे. तर चला तोपर्यंत मी एडिटिंग करते. 6 वाजलेत आणि आज मी तुम्हाला म्हणलं होतं मला जायचं आहे परत शॉपिंगला, पण श्वेताचा काही कॉलच आला नाही, तिच्या मम्मीची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मग मी काय आता म्हणजे आजचं तर काही होईल जायचं सांगता नाही येत. तर मग मी आता एडिटिंग करून घेते आणि मग तुम्हाला देते मी कपाटाची टूर. सकाळी उठते पी चहा घेते हातात, नमस्कार मंडळी कसे आहात सर्व, मनत व्लॉग करते सुरुवात, सारी असो हुरी तिच्या लोक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर, डंबू फिल्टर्स ना कोडे, इट्स हार्ट आहे रॉ, इट्स कार content, डंबू shining every day, reels मध्ये तिची life आहे happy way, मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक, कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स किचन वाइब इनसेन, सकाळची वेळ भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात, ओळखतीची सपनांची वाट, दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा. फायनली आता 8 वाजता बहिणीचं कपाटावरून झालेलं आहे. एवढा टाइम लावलेला आहे मॅडमने. तिचं कपाट काही मी दाखवणार नाहीये, तिने दाखवायचं नाही म्हणून सांगितलंय. का दाखवू? बघा तो सो मी नाही दाखवू शकत, म्हणून मी तुम्हाला माझं कपाट आणि त्याच्या साईडचं जो ड्रेसिंग टेबलवाला आहे ते तुम्हाला दाखवते. कपाटाची टूर तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये. सो चला तुम्हाला दाखवते मी कसं कसं अरेंज केलं आहे. आणि मी भरपूर असे कपडे काढून टाकलेत, त्याच्यामुळं मस्तपैकी आता खुल्लं झालं आहे कपाट आणि कामापुरतेच कपडे त्याच्यामध्ये राहिलेत. तर चला बघा, हे ओपन करते. ओपन का नाही, ओके. तर वर आहेत साड्या, ज्या की मी शूटसाठी लागतात म्हणून मी आणून ठेवलेल्या आहेत मम्मीच्या साड्या. त्या साड्या आहेत, ब्लाऊज पण त्याच्यातच. इथे मी ठेवल्यात माझ्या सर्व जीन्स. इथे मध्ये आहेत नाईट ड्रेस, हे आहेत माझे जे जीन्सवरचे टॉप असतात ते टॉप आहेत.
आणि इकडे आहेत स्टोल वगैरे. त्यानंतर इकडे खाली आहे जे मी वन सिंगल फ्रॉक टाईप ड्रेस नाहीत का माझ्या, तर मला कळणार त्याला काय म्हणू ते वाले इकडे. त्यानंतर मध्ये नाही सॉरी, इकडे जॅकेट आहेत माझे सर्व जीन्सचे वगैरे. त्यानंतर हे वर जे दिसतात तुम्हाला ते फ्रॉकवाले ड्रेस डेली मी घालते ते इथे आहेत पंजाबी. आणि इथे आहेत माझे वन पीस सर्व. त्यानंतर हे बहिणीचंच आहे परत कुबाडा. आणि हे सर्व असं माझं कपाट अरेंज झाले. आणि खूप जास्त जागा झाली, हे सर्व इथलं जागा मोकळी झाली आहे. वर जागा आहे आणखी असं आहे. इथं काय लावलंय खान. तर आता सेकंड ओपन करू. ओय आरसा. तर इथे तुम्हाला दाखवते, वरून दाखवते अगोदर. इथे आहेत माझ्या सर्व पर्स 3 4 5 आहेत, तेवढ्याशा आहेत. आता अजून मला कलेक्शन करायचं आहे, फुटवेअरचं पण करायचं आहे आणि ह्याचं पण करायचं आहे. त्यानंतर इथे आहेत नेल पेंट्स. तसं तर मी नेल आर्ट करते, पण हे नेल पेंट्स म्हणजे थांबा हे कचरा साईडला का काय कॉटन म्हणजे काय सिलेक्ट करू आता व्हाईट तेच. तर इथे आहेत नेल पेंट. लास्टची लाईन जी आहे ती अगोदरची होती माझ्याकडे, आणि समोरची जी दिसते ती काल मी वेस्ट साईडमधून शॉपिंग केली ना, तर त्याच्यावर मला ते फ्री आलेले आहेत. आणि बाकी माझा चष्मा, हे डेली मी स्किन केअरचे जे प्रोडक्ट लावते ते प्रोडक्ट. आणि इकडे आहेत माझ्या वॉचेस, माझे जे भारीवाले ब्रँडवाले जे ज्वेलरी आहे ती आहे. त्यानंतर इकडे ह्याच्यामध्ये जे माझे इयरिंग्स वगैरे आहेत त्याच्यात रिंग्स आहेत, ह्याच्यात इयरिंग्स आहेत, त्याच्यात परत रिंग्स आहेत. तो हेअर रिमूव्हर, हे 2 इकडे 2 स्प्रे आहेत, तिकडे 2 स्प्रे आहेत परफ्यूम, हा रोल ऑन. त्यानंतर इथे आहे हे काय आहे आय शॅडो पॅलेट. कचरामध्ये माईक आहे माझं, मी जस्ट असंच ठेवलं. इथे थोडीफार ज्वेलरी आहे आणि इकडे पण माझी ज्वेलरी आहे. बांगड्या त्या मला खूप आवडतात म्हणून त्या मी ठेवतात. आणि इकडे सर्व स्किन केअरचे जे ब्रँडचे मला आत्तापर्यंत रिसीव झालेले प्रोडक्ट आहेत ते सर्व प्रोडक्ट इथं ठेवलेले आहेत. तर चला खाली काय आहे ते दाखवते. कपाटाला खाली असे बॉक्स आहेत. तर पहिल्या कपाटात म्हणजे माझ्यावाल्यात दाखवते काय इसमें है ये सब. ही माझी एक सँडल, ती वाली सँडलचा बाय द वे फुल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, सो तिकडे तुम्ही चेक करू शकता माझं सँडल कलेक्शन. शूज नाही आहे दाखवले मी त्याच्यात, शूज एक आहे आणि दुसरा एक जिमचा आहे तो एक आहे. तर हे असे आहेत माझं फुटवेअर ह्याच्यामध्ये अर्धे. आणि इकडे ह्याच्यामध्ये आहे माझं हेअरचं जे पण आहे, हेअरचे मी टूल्स माझे ते सर्व ह्याच्यामध्ये आहेत. इथे फेस टिश्यू आहेत, हे सर्व हेच राहिले वाटतं. हां, एक्स्ट्राचे ब्रश, चिकटपट्टी वगैरे सर्व हे आहे इथे. आणि आता तुम्हाला हे सेंटरवाला पण राहिला दाखवायचा, हे वाला. ह्याच्यामध्ये पहिले तर हे आहे. त्यानंतर जे हेअर ॲसेसरीज आहेत दररोज लागतात, त्यानंतर सेफ्टी पिन वगैरे ते सर्व ह्याच्यामध्ये आहे. ओके. आणि इकडे ह्याच्यामध्ये पण माझे फुटवेअर आहे, हे सर्व फुटवेअर. व्हाईट तुम्हाला माझ्याकडे जास्त बघायला भेटेल, कपडे पण आणि सँडल वगैरे ते पण, कारण माझा व्हाईट फेवरेट कलर आहे. असं आहे. असं मी माझं कपाट अरेंज केलेलं आहे. इकडचे 2 माझे, एक बहिणीला दिलेलं आहे आणि तिच्या प्रायव्हसीसाठी मी तिच्या ह्याच्यामध्ये लोडबोड नाही करू शकत. आणि तर असं होतं हे पूर्ण कपाटाचं टूर. तर चला आता मी बाकीचं आवरते आणि मग भेटते तुम्हाला. तर गाईज आजचा दिवस असाच होता, सर्व कामामध्ये बिझी गेला, खूप प्रोडक्टिव्ह होता. तर आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. आता जेवण वगैरे करतो भाऊ आल्यानंतर, राहुल आल्यानंतर. आणि भाऊ तर ऑलरेडी आलेला आहे, तो उद्याच जाईल. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.